नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपलं आवडतं YouTube चॅनल ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला YouTube मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासक्रमाला असलेले मग मराठी विषयाचे असो की मराठी साहित्य विषयाचे असो अनेक व्हिडिओज, मग ते कथा, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र अशा वेगवेगळ्या विषयांवरचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहात. मित्रांनो, याही नंतर आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित अनेक व्हिडिओ आपण पाहणार आहात. तर मग चला तयार होऊया बी भाग 3 च्या साहित्य विचार या 5व्या सेमिस्टर साठी लागलेल्या पुस्तकातील 3ऱ्या प्रकरणाकडे, ज्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया. मित्रांनो, साहित्याची निर्मिती, आता ही निर्मिती कशी होते आणि निर्मिती म्हणजे काय हो? तर निर्मिती म्हणजे आतापर्यंत अस्तित्वात नसलेली वस्तू तयार करणे, निर्माण करणे, जी आतापर्यंत कधीही निर्माण झालेली नाही. आतापर्यंत या भूतलावर ती वस्तूच अस्तित्वात नाही आहे. अस्तित्वात नसलेली वस्तू आकाराला येणे, आकाराला आणणे म्हणजे निर्मिती करणे असं होतं. मग मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की तुमच्या खिशामध्ये जो लटकलेला पेन आहे, तो पेन ही निर्मिती आहे की उत्पादन आहे? की तुम्ही ज्यावर लिहिता ती वही ही निर्मिती आहे की उत्पादन आहे? किंवा बालकवीची श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे, ही कविता निर्मिती आहे की उत्पादन आहे? आणि मग आपल्या लक्षात येतं की निर्मिती आणि उत्पादन यामध्ये मूलभूत फरक आहे. कोणता फरक आहे? मित्रांनो, निर्मिती ही एका कलासक्त मनाची निर्मिती असते. मग ती साहित्याची निर्मिती असेल किंवा एखादा ज्ञानेश्वरांचा चिदविलासवाद असेल किंवा एखादा सापेक्षतावादाचा सिद्धांत असेल, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असेल, असे अनेक सिद्धांत, अशा अनेक वस्तू पहिल्यांदा निर्माण केल्या गेल्या. हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान ही निर्मिती आहे. एका माणसाच्या मनातून, एका माणसाच्या मेंदूतून नवनवीन निर्माण झालेली कल्पना ती निर्मिती असते. जी आधी अस्तित्वात आहे, जी गोष्ट अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये आणखी भर घालून, आपल्या मन मेंदूने भर घालून त्यातून वेगळी आणखी जी आतापर्यंत अस्तित्वात नव्हती ती गोष्ट, ती वस्तू निर्माण करणे याला निर्मिती असं म्हटलं जातं. मित्रांनो, आई आपण पाहिली आहे नव्हे तर आपली आई आपल्याला अधिक प्रिय असतेच. पण आई जरी एक असली तरी आईवरच्या मराठी साहित्यामध्ये कितीतरी कविता आहे. बरं, प्रत्येक कविता या वेगवेगळ्या आहे, कारण प्रत्येक कवीला ती आई सारखीच भासली नाही. त्याच्या कलासक्त मनाने ज्या दृष्टीने आईला पाहिलं तशा पद्धतीने ती कवितेची निर्मिती झाली आहे. ही झाली साहित्याची निर्मिती. आता उत्पादन काय असतं मित्रांनो? तुम्ही अंगावर घातलेला कपडा हा कोणी निर्माण केला? तर कोणीही असं सांगू शकत नाही की मी निर्माण केला म्हणून, कारण ते उत्पादन आहे. काय होतं की कुणीतरी कापूस निर्माण केलेला आहे, तुमच्या वडिलांनी कापूस निर्माण केलेला आहे शेतामध्ये. तो कापूस आपण सूतगिरणीमध्ये नेलेला आहे. त्या कापसाचं सूत होते, कोणतरी माणूस तो सूत त्या मशीनवर लावतो आहे आणि मग त्याचा पुढे जाऊन दुसराच माणूस कापड तयार करतो आहे. या संबंध प्रक्रियेमध्ये माणसाने निर्माण केलं असं त्याला म्हणताच येत नाही. कापड मी निर्माण केला असं त्याला म्हणताच येत नाही. सगळे काम यंत्राने होते आणि सगळे एक सारखे होते. त्या माणसाच्या मनाच्या वेगळेपणाचा ठसा उत्पादनावर पडत नसतो आणि म्हणून ते उत्पादन असतं. तर साहित्य हे आपली निर्मिती असते. आणि मग कथा, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे सगळं एका लेखक मनाने, कलासक्त मनाने निर्माण केलेलं साहित्य असतं. आता मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा एखादी कलाकृती निर्माण होते ना, ती सहजच निर्माण होत नाही. तुमच्या आणखीही लक्षात आलं असेल, मी जेव्हा बोलतो तेव्हा मी सहजच बोलतो का? नाही. तर मी बोलत असताना काय बोलायचं हे आधी मी माझ्या मेंदूमध्ये ठरवतो. अर्थात ठरवणे आणि बोलणे ही अत्यंत वेगाने होणारी प्रक्रिया आहे. काही मिली सेकंदामध्ये निर्माण होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आपल्याला त्यामधला फरक कळत नाही. म्हणून मित्रांनो, एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की जी निर्मिती होते
ती निर्मिती बाहेर आकाराला येत असताना पहिल्यांदा कुठे निर्माण होते, तर पहिल्यांदा ती आपल्या मन आणि मेंदूमध्ये निर्माण होत असते. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं घर बांधता तेव्हा घर बाहेर दिसतं, त्याच्या आधी तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये ते आधी आकार घेतलेलं असतं. साहित्य सुद्धा अशा पद्धतीने आधी आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतं आणि मग ते आकाराला घेतं. मित्रांनो, खरं म्हणजे निर्मिती म्हणजे वस्तूंची पुनर्रचना करत असताना, अर्थात निर्मिती करत असताना कुठेतरी अनुभव, पूर्वानुभव आपल्याला ते आलेले असतात, त्याच्यावर आपण पुनर्रचना करतो. आणि पुनर्रचना म्हणजे काय, तर पुनर्रचना करत असताना ती जी रचना आहे त्याच्यामध्ये बदल करतो. बदल करतो म्हणजे काय, तर बदल करत असताना माणूसही हरेक वेळा बदलत जातो. मित्रांनो, माणूस, आदिम माणूस असताना आदिम माणसापासून तर आतापर्यंतच्या माणसामध्ये जे काही आपण बदलत गेलेलो आहे यालाच मनुष्यत्वाचा विकास असं म्हटलं गेलं आहे. हरेक वेळ माणूस त्या कलाकृतीमध्ये आपापल्या विचाराने, आपापल्या दृष्टीने त्यामध्ये बदल करत जातो. ही निर्मिती प्रक्रिया आहे. त्यानंतर आणखी एक लक्षात येतं मित्रांनो, की जी गोष्ट आपण निर्माण करतो ना, पहिल्यांदा असं वाटतं आपल्याला की ही निर्माण करण्यामध्ये आपली क्षमता नाही, एवढा आपला आवाका नाही, एवढी आपली क्षमता नाही. पण नंतर लक्षात येतं की निर्माण करत असताना आपल्यामधल्या सुप्त शक्ती त्या निर्माण होतात, त्या बाहेर येतात आणि प्रत्येक वेळेस, दरवेळेस निर्माण करताना आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते, आपलीच आपल्यामधली नव्याने शक्ती व्यक्त होते. निर्मिती प्रक्रिया ही अशी असते. आणि निर्मिती प्रक्रियेशी बऱ्याचदा एक त्याचा दृष्टिकोन, बऱ्याचदा वेदनाही त्याच्या मुळाशी असते. मित्रांनो, ज्ञान, तत्वज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये जेवढी माणसाची ओळख होते किंवा यामध्ये माणसाला जेवढा नवीन निर्माण करताना आनंद होतो, त्यापेक्षा साहित्य निर्माण करताना माणसाला अधिक आनंद होतो. कारण साहित्य निर्माण करत असताना त्याच्या मनाला वेगवेगळे कंगोरे फुटलेले असतात, त्याच्या विचाराला वेगवेगळे धुमारे फुटलेले असतात, त्याचे विचार वेगवेगळ्या अँगलनी व्यक्त होत असतात. त्यामुळे साहित्य निर्मितीचा जो आनंद आहे तो इतर निर्मितीपेक्षा अधिक आनंद असतो. मित्रांनो, आपण हेही मान्य केलं पाहिजे की आजचं युग हे उत्पादनाचं युग आहे. कारण उत्पादनामध्ये काय होतं की एखाद्या कारखान्यामधून निघालेली लक्स नावाची साबण असेल किंवा कोणती तरी एक साबण असेल, ती भराभरा निघते आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्चही कमी येतो आहे. पण त्या उत्पादनावर कोणत्या एका माणसाने मी निर्माण केली असं कोणी म्हणू शकतो का? नाही. तर निर्मितीमध्ये त्या व्यक्तिमनाचा ठसा उमटलेला असतो आणि ती त्याची ज्वलंत, जिवंत कलाकृती असते, निर्मिती असते. आणि म्हणून निर्मितीमध्ये ये हृदयची ते हृदय घालावे असा एक सुसंवाद साधलेला असतो, जो की उत्पादनामध्ये दिसत नाही. कारण उत्पादनामध्ये मानवाचे फार काही कार्य राहत नाही. इथे माणसाचा आणि माणसाच्याही कलासक्त मनाची ती निर्मिती असते, ते कर्तृत्व असतं. आणि म्हणून ये हृदयची ते हृदय घालावे असा संवाद होत असतो. निर्मितीमध्ये किंवा साहित्याच्या निर्मितीमध्ये येणारे जे शब्द आहे ना, ते शब्द वरवर जरी सारखे दिसत असले तरी त्या शब्दांचा अर्थ फार वेगळा असतो. जसं एखादी कविता बघा आपण, कसा कोणी एकाएकी खडा टाकला तळ्यात, उभा केला वलयांनी उभा केला काठ. कसा कोणी एकाएकी खडा फेकला तळ्यात, वलयांनी वेडा केला उभा काठ. मित्रांनो, आता हे कसा कोणी एकाएकी हे जरी आपल्याला नित्य दैनंदिन वापरामधले शब्द दिसत असले तरी त्याचा अर्थ तोच आहे का? नाही. जेव्हा कसा कोणी एकाएकी खडा फेकला तळ्यात, हे तळ कोणतं आहे? तर मनाचं तळ आहे. कसा कोणी एकाएकी खडा म्हणजे काय? शब्द आहे तो. एखाद्या तळ्यामध्ये सहज एखादा खडा फेकावा आणि त्या खडा फेकल्यामुळे, खडा टाकल्यामुळे त्या तळ्यामध्ये अनेक असे वलय निघावे, एकानंतर एक, आणि त्या वलयांची दाटीवाटी व्हावी आणि ते वलय त्या किनाऱ्यापर्यंत पसरत जावे. ज्या पद्धतीने हुंदका येतो त्या पद्धतीने वलय निर्माण व्हावेत आणि किनाऱ्यापर्यंत जावेत. म्हणजे काय? म्हणजे ते एका मनासाठी म्हटलेलं आहे. कुणीतरी म्हटलेलं आहे की
कुणीतरी आपल्या मनाच्या तळ्यामध्ये एक खडा टाकलेला आहे, म्हणजे एक शब्द टाकलेला आहे, तू तिथे दिसला होता. आणि असं म्हटल्याबरोबर त्याची पूर्वस्मृती जागृत व्हावी आणि मग ते चांदण्याची रात, झुळझुळ झुळझुळ वाहणारं पाणी आणि ती शांत शांत हवा, तो चांद चकोर तिथून पाहतो आहे आणि शुक्र तारा त्याला निहाळतो आहे. असं ते सुंदर वातावरण आणि त्या सुंदर वातावरणामध्ये ते दोघं बसलेले आहेत. मित्रांनो, हे वरवर पाहणारे शब्द जरी वाटत असले तरी यामधला अर्थ हा फार वेगळा आहे. हेही साहित्य निर्मितीचं वेगळेपण असतं. मित्रांनो, साहित्य निर्मितीमध्ये सुट्या सुट्या शब्दांना अर्थ नसतो, तर शब्दांचा असा बंच येत असतो आणि त्या शब्दांना एक वेगळा अर्थ प्राप्त होत असतो. आणि म्हणून ज्या मनाच्या शक्तीने हे सगळं अर्थ प्राप्त होतो, त्या अनेक मनाच्या शक्ती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. यासाठी प्रतिभा ही शक्ती महत्वाची असते. कल्पना शक्ती या निर्मिती प्रक्रियेमध्ये कसं कार्य करतं, चमत्कृती शक्तीचा काय हात असतो, स्फूर्ती आवश्यक असते का, अशा अनेक शक्ती ज्या मनाच्या शक्ती आहे आणि निर्मिती प्रक्रियेसाठी आवश्यक आहे, त्या अनेक शक्तींचा आपण पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून उहापोह करूया. तुर्तास धन्यवाद.